नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। संकट ही मानवाच्या जीवनातील अपरिहार्य गोष्ट आहे। कोणीही जन्मतः संकटांपासून मुक्त नसतो। प्रत्येकाच्या वाटेला कधी ना कधी अडचणी, वेदना, आर्थिक, मानसिक किंवा सामाजिक संघर्ष येतोच। पण या संकटांना घाबरून पळून जाणे हा उपाय नाही, तर त्यांना सामना करणं हाच खरा मार्ग आहे। संकट ही आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच येत असतात। श्री स्वामी समर्थ महाराजांनी वारंवार हे सांगितलं आहे, संकट ही आत्मिक बळ देतात, त्यातून पळ काढू नका। त्यामुळे संकटांवर मात करायची असेल तर मानसिक, आध्यात्मिक आणि व्यावहारिक पातळीवर सज्ज राहणे अत्यंत आवश्यक आहे। सर्वप्रथम संकटांमधून बाहेर पडण्यासाठी धैर्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। श्री स्वामी समर्थ म्हणतात, धीर सोडू नका, वेळ निघून जाईल। कारण कोणतेही संकट हे शाश्वत नसते, त्याचा एक काळ असतो, एक मर्यादा असते। संकट कितीही मोठी असली तरी वेळ आली की ती नक्की दूर होतात। या सगळ्यात आपलं धैर्य आणि विश्वास टिकवणं फार महत्त्वाचं ठरतं। घाबरणं किंवा रडणं सोपं असतं, पण धैर्याने परिस्थितीचा सामना करणं हे खऱ्या योद्ध्याचं लक्षण असतं। श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांच्या जीवनात मोठमोठ्या संकटांमध्ये हस्तक्षेप केला आहे। तेव्हा त्यांनी नेहमी एक गोष्ट ठामपणे सांगितली आहे, मी आहे तुमच्यासोबत, भिवू नका। संकट क्षणिक आहे, तुमचं कल्याणच होणार आहे। ही श्रद्धा संकटातून बाहेर पडण्याची खरी कुंजी आहे। श्रद्धा ठेवणं म्हणजे काही अंधानुकरण नव्हे, तर त्याग, समर्पण आणि विश्वासाने भरलेला आत्मविश्वास आहे। संकटांचा सामना करताना दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवरचा विश्वास। अनेकदा आपण संकटात अडकतो कारण आपण स्वतःला दुर्बळ समजतो, पण स्वामी समर्थांनी स्पष्ट सांगितले आहे, तुम्हीच ब्रह्म आहात, तुमच्यातच सामर्थ्य आहे। आपल्याला दिलेली बुद्धी, ताकद, क्षमता यांचा योग्य वापर केला तर कोणतीही अडचण आपल्याला मोडू शकत नाही। म्हणूनच संकटातही स्वतःवरचा विश्वास टिकवणं हे अत्यंत आवश्यक आहे। तिसरं म्हणजे सत्कर्म आणि साधना। संकट येतात ती केवळ बाह्य कारणांमुळे नाही, तर कधीकधी आपल्या कर्मांमुळे देखील येतात। आपण जे करतो त्याचेच फळ आपल्याला मिळत असते। म्हणून सत्कर्म करून, नीतीने वागून आणि चांगल्या विचारात रमत राहिलं तर संकट स्वतःच निघून जातात। स्वामी समर्थ म्हणतात, नामस्मरण करा, संकट नाहीस होईल। स्वामींच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सातत्याने जप केल्यास मन प्रसन्न राहतं आणि संकटांमध्ये स्थैर्य टिकतं। आजच्या धकाधकीच्या जीवनात बहुतेक संकट ही मानसिक पातळीवरचीच असतात। चिंता, नैराश्य, अपेक्षा पूर्ण न होणं, एकटेपणा हे सगळं मानसिक क्लेश असतात। अशा वेळी ध्यान, प्रार्थना, सत्संग, स्वामी चरित्राचे वाचन या गोष्टी अत्यंत उपयोगी ठरतात। स्वामींच्या जीवनातील प्रसंग हे आपल्याला धीर देतात। ते कसे कधी कधी रस्त्यावरच्या भिकाऱ्यांच्या रूपात येऊन भक्तांची परीक्षा घेतात, पण शेवटी त्यांना आशीर्वाद देतात। हे प्रसंग वाचल्यावर आपल्यातही आपलं संकट काहीच वाटत नाही। कधी कधी संकट आर्थिक स्वरूपाची असतात, पैसा जातो, व्यवसाय बुडतो, नोकरी जाते। अशा वेळी निराश होऊन बसण्यापेक्षा काही नवीन मार्ग शोधणं आवश्यक आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले आहे, आळशी राहू नका, कष्ट करा, देव तुमच्या भलंच करेल। त्यामुळे आर्थिक संकट आली तर नव्या मार्गाचा शोध घेणं, प्रामाणिक प्रयत्न करणं, देवाच्या कृपेवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे। हळूहळू परिस्थिती नक्की सुधारते। कौटुंबिक संकट देखील आजच्या काळात सामान्य झाली आहेत। घरातील वाद, नातेवाईकांशी तणाव, पालक आणि मुलांमधील दुरावा ही सगळं संकट आपल्याला मानसिकदृष्ट्या खचवतात। अशा वेळी संयम, समजूत, माफ करण्याची तयारी आणि प्रेम या गोष्टी उपयोग होतो। स्वामी समर्थ म्हणतात, क्षमा हीच खरी ताकद आहे। त्यामुळे नातेसंबंधांमुळे आलेल्या ताणांना सौम्य करण्यासाठी क्षमाशील वृत्ती ठेवावी। शारीरिक आजारांची संकट ही सुद्धा कठीण असतात। शरीर जेव्हा साथ देत नाही तेव्हा मन देखील खचतं, पण स्वामी समर्थांनी अनेक भक्तांच्या चरणी समर्पण, मनशांती आणि श्रद्धेचा आहार घेतल्यास शरीरही बळकट होते। तसेच योग्य आहार, योग्य विश्रांती आणि औषधोपचार घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। स्वामी समर्थांनी संकट काळात काही गोष्टी करण्याचा उपदेश केला आहे। स्वामी समर्थ नाम स्मरण करा। संकटाच्या वेळी रोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा। दुसरं म्हणजे स्वामी चरित्र वाचन।
दररोज एक अध्याय वाचा, यातून स्वामींची कृपा मिळते. तिसरं म्हणजे दान धर्म. संकट काळात गरजूला मदत केली तर देव आपली मदत करतो. दुसरं म्हणजे प्रामाणिकपणा. संकटातून बाहेर पडताना कोणतीही फसवणूक न करता सत्य आणि धर्म यावर आधार ठेवावा. पुढची गोष्ट म्हणजे स्वतःला दोष देणे टाळा. का माझ्याच वाट्याला हे, असा विचार करू नका, कारण सगळ्याच लोकांच्या वाट्याला संकट येतात. कधी कधी संकट आपल्याला चांगल्या मार्गावर आणण्यासाठीच येतात. ही ईश्वराची योजना असते. म्हणून संकट आलं की हे घडलं असा विचार करण्याऐवजी हे कशासाठी घडलं असा विचार करायला शिका. त्यामध्ये काहीतरी शिकण्यासारखं नक्कीच असतं. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संकटाच्या काळात दुसऱ्यांना आधार देणं. स्वतः अडचणीत असताना देखील जर एखाद्याला मदत केली तर त्याचा दुप्पट फायदा आपल्यालाच होतो. स्वामी समर्थांनी सांगितलं आहे, दया, करुणा, सेवा यामध्येच देवाचा वास आहे. म्हणून संकटाच्या काळात दुसऱ्याचा हात धरा, तेव्हा देव तुमचा हात धरेल. अशा अनेक भक्तांची उदाहरणं आहेत ज्यांनी स्वामींच्या कृपेने संकटांवर मात केली आहे. एकदा एका भक्तावर कोर्ट केस आली होती. घर जायच्या मार्गावर होतं. आर्थिक अडचणी होत्या. पण काही त्याने नित्य नियमाने स्वामींची पूजा केली, चरित्र वाचलं आणि कोणतीही हिंसा न करता धैर्याने सामना केला. काही महिन्यातच केस निघाली, घर विकण्याची वेळ वाचली आणि पुन्हा त्याचं आयुष्य स्थिर झालं. हाच तर स्वामींवरचा विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ संकटाच्या काळात आपल्याला एक गोष्ट शिकवतात. मी आहे, तू घाबरू नकोस, फक्त श्रद्धा ठेव आणि माझं नाव घेत राहा, सगळं सुरळीत होईल. हा संदेश आपल्याला हृदयात कोरून ठेवला तर कोणतंही संकट लहान वाटत नाही. संकट ही आपल्याला मोडायला नव्हे तर घडवायला येत असतात. ती आपल्यातली खरी ताकद बाहेर आणतात. संकटांच्या वेळी स्वामींचा आधार, मनोबल, श्रद्धा आणि योग्य कृती यांचा वापर केला तर कोणतंही वादळ आपल्याला कोसळवू शकत नाही. फक्त इतकंच लक्षात ठेवा, संकट किती मोठी असो, स्वामी समर्थ त्याहूनही मोठे आहेत. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या स्वामी भक्तांना शेअर करा.